त्या दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारीला पूनम पांडेच्या इन्स्टा अकाउंटवर एक स्टोरी ठेवली होती आणि त्यात म्हटलं होतं की सर्वायकल किंवा सर्व्हिकल कॅन्सरमुळे तिचं निधन झाले म्हणून। मग आपल्या मीडियाला सकाळीच सगळ्याला आयता विषय मिळाला। आता पूनम पांडे ही बया तर त्यांच्यावरची निघाली। पब्लिकला नाही तवा नाही तसला टॉपिक किंवा कंटेंट द्यायला हिचं लय मोठं योगदान आहे बरं का। मीडियाने पण मग कसली खातरजमा न करता ना कसली सूत्र कामाला लावता तिला भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाकली। तवर मोये करत ही बया पुन्हा जिवंत झाली। म्हणून म्हटलं आपण या पूनम पांडेच्या नादाला लागण्यापेक्षा तिच्या स्वतःच्या फेक मृत्यूचं कारण जो सर्व्हिकल कॅन्सर होता त्याचा, तो होतो कशाने याचा, तो किती डेंजर आहे, त्यावर इलाज आहे का आणि तो टाळता कसा येईल, एकूण सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी तुम्ही आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। विषयात खोल जाण्यापूर्वी सर्व्हिकल कॅन्सरबाबत एक आकडेवारी बघूया। पण त्याआधी मी स्पष्ट करतो की हा व्हिडिओ फक्त जागृती आणि नॉलेजसाठी आहे, बाकी आपण काय डॉक्टर नाही। तर 2020ला जगभरात 6,04,000 महिलांना या कॅन्सरचं निदान झालं होतं आणि त्यात जवळपास 3,42,000 महिलांचे मृत्यू झालेत। आता भयानक बाब म्हणजे जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या प्रत्येक 4 मृत्यूमागे 1 मृत्यू हा सर्व्हिकल कॅन्सरमुळे होतो। जगभरातल्या स्त्रियांना होणाऱ्या कॅन्सरपैकी हा 4थ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे आणि भारतात हा 2ऱ्या क्रमांकाचा स्त्रियांना होणारा कॅन्सर आहे। शिवाय भारत या बाबतीत म्हणजे सर्व्हिकल कॅन्सरच्या बाबतीत जगात अव्वल आहे आणि भारतात त्यातल्या त्यात ग्रामीण भागात डॉक्टरकडे जाण्याच्या शर्मेने किंवा अन्य संकोचाने याचे प्रमाण अधिक झाले। आता येऊया मूळ प्रश्नाकडे। सर्व्हिकल कॅन्सर म्हणजे काय? काय असतो सर्व्हिकल कॅन्सर? त्याआधी सर्व्हिक्स काय असतं ते पाहूया। तुम्ही बायोलॉजीमध्ये मानवी प्रजनन संस्थेचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला कळले असेल की स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाला सर्व्हिक्स म्हटलं जातं। मराठीतच सांगायचं झालं तर सर्व्हिकल कॅन्सर म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर। आता एक महत्त्वाची बाब इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हा कॅन्सर फक्त आणि फक्त स्त्रियांना होतो, अर्थात पुरुषांना गर्भाशयच नसल्याने त्यांना हा होत नाही। पण खुश होऊ नका मर्दांनो, त्यांना तो कॅन्सर होण्यासाठी आपण पण कारणीभूत असतोय बरं का। ते कसं काय तर जाणून घेऊया स्त्रियांना सर्व्हिकल कॅन्सर होतो कसा। कारण आहे HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस। हा व्हायरस कुणाच्याही बॉडीमध्ये म्हणजे स्त्री किंवा पुरुषांच्या बॉडीमध्ये असू शकतो। मग अनप्रोटेक्टेड सेक्स, मल्टिपल सेक्स पार्टनर्स, अर्ली प्रेग्नन्सी, बाकी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे STI, तुमची खालावलेली प्रतिकारशक्ती, बर्थ कंट्रोल पिल्सचा अतिवापर किंवा तुमच्या पालकांनी गर्भधारणा टाळण्यासाठी पूर्वी DES म्हणजे डायइथिलस्टिबेस्ट्रॉलचा वापर केला असेल। तारुण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सेक्स जो की बहुधा अनप्रोटेक्टेड असू शकतो, अशा बऱ्याच कारणांमुळे स्त्रियांमध्ये सर्व्हिकल कॅन्सर उद्भवू शकतो। पण एका स्टडीनुसार सर्व्हिकल कॅन्सरच्या जवळपास 99% केसेस ह्या HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतात। सर्व्हिकल कॅन्सरची लक्षणे काय असतात? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नुसार HPVची लागण झाल्यापासून किमान 8 ते 15 वर्षे हा कॅन्सर डेव्हलप व्हायला लागतात, म्हणजे साधारण 40 नंतर याचा महिलांना जास्त धोका राहतो। पण तारुण्याच्या सुरुवातीला जर HPVची लागण झाली तर सर्व्हिकल कॅन्सर तिशीत पण होण्याचा धोका संभावतो असं तज्ज्ञ म्हणतात। मग मासिक पाळीच्या वेळी, रजोनिवृत्तीनंतर आणि लैंगिक संबंधानंतर असामान्य रक्तस्राव, योनीतून स्राव वाढणे किंवा तो स्राव दुर्गंधयुक्त असणे, यात पाठदुखी, पायदुखी, ओटपोटीदुखी, वजन घटणे, थकवा आणि कमी भूक, तब्येत हडकणे, योनिमार्गाची अस्वस्थता, पायांवर सूज ही काही सर्व्हिकल कॅन्सरची लक्षणे असू शकतात। मग राहिला प्रश्न, हा सर्व्हिकल कॅन्सर बरा होतो का नाही? तर होतो। जर लवकर निदान झाले आणि त्यावर उपचार मिळाले तर तो बराही होतो। म्हणजे बऱ्या होणाऱ्या कॅन्सरमध्ये याची गणना होते, पण उशिरा निदान झाल्यावर त्यातून वाचणं शक्य नाही। म्हणून आत्ताच 2024च्या इंटरिम बजेटमध्ये आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कॅन्सरची तीव्रता कमी करण्यासाठी 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना अर्ली स्टेज वॅक्सिनची देखील तरतूद केली आहे। यामध्ये भारत सरकारच्या पुढाकाराने हे वॅक्सिनेशन 3 टप्प्यात करण्यात येणार आहे, ज्यात 9 ते 14 वयोगटातल्या मुली ज्या साधारणपणे सेक्शुअली ॲक्टिव्ह नसतात अशांना
हे दिलं जाणार आहे, म्हणजे भविष्यात त्यांना सर्व्हिकल कॅन्सरचा धोकाच राहू नये. पुण्यातलं सिरम इन्स्टिट्यूट आपलं इंडिया मेड वॅक्सिन हे सर्व्हावॅक्सच्या नावानं उपलब्ध करून देत आहे. व्हायरसच्या टाईप 6, टाईप 11, टाईप 16 आणि टाईप 18 अशा 4 व्हॅरियंटला लढण्यासाठी इंडिया मेड क्वाड्रिव्हॅलंट वॅक्सिन QHPV प्रभावकारी ठरेल. HPV हा योनी, गुदद्वार आणि मुख म्हणजे ऑरोफॅरिंग्सला अफेक्ट करतो, त्यावर हे वॅक्सिन काम करतं. मित्रांनो, आपण काही डॉक्टर नाही, पण आपल्या निमित्तानं सर्व्हिकल कॅन्सरबद्दल 4 माय भगिनीपर्यंत जरी ही माहिती पोहोचली तरी आपल्यासाठी पृथ्वी गोल असणार आहे. म्हणून व्हिडिओ आधी लाईक करा, आपल्या प्रियजनांना तो शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. विषय खोल पृथ्वी गोल.